आधी केवढी साईज पिल्ल सोडली होती ना? ही साईज झाली लहान होती एकदम. ए मर मर मर. किती असेल किलो? 2 किलो असेल. 2 किलोच्या वरती. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. आपण कुठे आलो आहोत बघा. आपल्यासोबत वसंत आहे. आपल्यासोबत नाही, आज आपण वसंत सोबत आहे. वसंतच्या घरी आलो आपण इकडे आणि त्यांच्या घराच्या मागे, त्यांच्या वस्तीच्या मागेच एक मस्तपैकी तळ आहे. तिकडे त्यांनी मासे सोडले होते आणि तिकडे ग्रास कार्प आणि असे वेगळे वेगळे कार्प सोडले होते त्यांनी. आणि आपण आतापर्यंत ग्रास कार्प पकडला नाही आहे, तर तोच आज आपण पकडायचा प्रयत्न करणार आहे. छोटंसं तळ आहे आणि मासे पण बऱ्यापैकी साईजचे आहेत. म्हणतो की काय साईज असेल तरी 1 किलो, अर्धा किलो, 1 किलो, 1.5 किलो पर्यंत शेवट. अच्छा, 1.5 किलो पर्यंत शेवट. आणि कोणकोणते आहेत? ग्रास कार्प आणि त्यानंतर पोपट मासे, परत पोपट म्हणजे सायपर्निस आहे, ग्रास कार्प आहे, चिलापी आहेत, कटला आहे. कटला पण होता, मग आता काय माहिती. अच्छा, कटला सोडला होता पण माहिती नाही, कटल्याचं कॅच नाही झालं वाटतं ना अजूनपर्यंत. आणि जाळी वगैरे कधी टाकली शेवटी? अच्छा, 5-1 महिने झालेत जाळी टाकली नाही, तर त्यामुळे कॅच होण्याचे चान्सेस आहेत. चराई करून घेऊया. कोंडा आणलाय आणि यांचा हा फेवरेट स्पॉट आहे. इकडे मासे हे जास्त पकडतात आणि इकडे मासे मिळण्याचे चान्सेस का जास्त आहे? कारण की इकडे कपडे वगैरे धुतात जास्त. इकडे म्हणजे भांडे वगैरे घासायला येतात, कपडे धुवायला येतात, तर त्यामुळे जे काही वेस्ट इथे पडतं त्याला अट्रॅक्ट होऊन मासे इथे येतात. आणि 1-1.5 तासानंतर आपण इकडे फिशिंगला येणार आहोत. तळ्याच्या मागेच वसंतचं घर आहे, म्हणजे मासे जमा व्हायला थोडासा वेळ लागेल. तोपर्यंत आपण वसंतचं घर बघूया. बरीच सुधारणा केली आहे, म्हणजे जसं मी त्याला आधीपासून बघत होतो, घर एकदम चेंज झालं आहे. एवढं चेंज कसं काय? यूट्यूब जसं चालू केलं ना, तिथून पुढे ना असे थोडे चांगले दिवस यायला लागले. आणि याच्या अगोदर तर आमचं आहे ना घर एकदमच साधं होतं. व्हिडिओमध्ये बघितलं. याच्या अगोदर ते एकदम साधं होतं. तिथून पुढे ना असं टायमाने सुधारणा केली, म्हणजे 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी थोडं थोडं करून. हे काय हॉल आहे? नाही, रूम आहे. अच्छा, रूम अशी. हे पहिलं स्टार्टिंगचंच मग घर इकडं पहिलं, मग ह्या सुद्धा बर्थडे इकडे सेलिब्रेट केलेला ना इथं मुलीचा. हां, ओके. आणि हे दुसरा रूम इकडे किचन. पिंकी बघा, पिंकीला तुम्ही बघितलंच असेल बऱ्याच व्हिडिओजमध्ये. पिंकी आणि वसंत सोबत असतात नेहमी, तर मस्त मस्त व्हिडिओज बनवतात. मरळ वगैरे पकडायला पण दोघे एकत्रच जातात. पिंकी मदत करते प्रत्येक वेळेस. कालवण बनवलं किंवा काय. हा, मग कालवण मारायला, विकायला तुझ्यापेक्षा जास्त काम ती करते. जास्त करते मग वसंतचे मम्मी आहेत, आई आहेत. कसं वाटतं ताई वसंतने युट्यूब सुरू केल्यानंतर वगैरे? काही चांगलं वाटलं. चांगलं वाटतं. काहीतरी स्वप्न होतं त्याचं. काहीतरी बनायचं, काहीतरी असं करायचं. केलं चालू त्यांनी. तुला किती बच्चे? 3 ना? 3. तिघे शाळेत गेले? ते काय शाळेत. अच्छा, कितवीत ते? एक 5वीत आहे, एक 3रीत आणि एक 1लीत आहे. एक मुलगा, 2 मुली. काय नाव आहे रोहिदास? अय्यो, काय मस्त दिसतं. ती पण बोलते ना व्हिडिओ मध्ये. हा, आहे ना समंता. समंता ऐकले मी. ती काय उठलेली. ए समंता. खूप डेंजर गरम आहे, तर थोड्या वेळ थांबून मग आपण तळ्यावर जाणार आहे. सकाळ जाऊन आम्ही जाळे लावलं आणि मग ते काढू आणि बघू किती मासे भेटतात. नाही तर मग जास्त भेटले तर मग मार्केटला सुद्धा जाऊ आपण. आणि रेसिपी पण करणार आहे, घरीच करणार आहे इकडे. त्याच्याकडे चिलापी खूप मोठे मोठे साईजचे मिळतात, तर ते खास चिलापी बघायला आपण इकडे आलो होतो. चिकन बनवलं मस्तपैकी, चिकनचा रस्सा आहे. जेवूया पटापट आणि मग फिशिंगला जाऊया. मस्तपैकी जेवण झालंय, आता चाललोय तळ्यावर आणि होपफुली मासे जमा झाले असतील. माशांची पण हालचाल भरपूर दिसते, पण त्यातले बऱ्यापैकी चिलापीच दिसत आहेत. फटाफट सेटअप जोडूया, तोपर्यंत प्रणव जो आहे ते कॅमेरा पण जोडेल. नाही, बंदूक नाही, छडी आहे. तू कशी पकडतो? अशीच पकडतो ना? मरळ आहे की? हे असं लावलंय खेकडा, लाईव्ह बेट लावलाय. हा टाकून ठेवूया आणि त्याचसोबत मग फ्लोटवाला सेटअप पण लावूया. ते लहू तिकडे पीठ मळत आहेत. नेलं नेलं नेलं, तोंडात हा उचल. हा, आला 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 आला. चांगली साईज आहे. वा वा वा. ग्रास कार्प असा बघायला मिळू द्या. मला वाटतं सायपर्निस आहे. पोपट पोपट. हा, अरे काय रंगीबिरंगी रे, खतरनाक. आ हा हा, क्लोजअप घे प्रणव. सोनेरी मासा, 1 नंबर. रंगीबिरंगी मछली. काय सुंदर रंग आहे बघा. वसंतने पकडलाय, मी नाही पकडलाय. इधर वसंत, घे लवकर, चल घे ना, दाखव. हां,
दाखव. आधी केवढी साईज पिल्लं सोडली होती ना? हा, ही साईज पिल्लं झाली. लय लहान होते एकदम. ए मर मर मर. ही हा खूपच बारीक आहे ना. सोडून देऊ का काय पाहिजे? नाही सोडून पिल्लू मिळालंय खेकड्यावर. हे तीच बाहेर आली. अरे गेली अरे गेली. हा दुसरा खेकडा आहे. लहुनी दोरा बांधून दिलता. आता वाट पाहूया मरळ बाहेर निघायची. माझे खाते ते दोघांचे खाते दाखव. दोन त्या माझ्या गोप्रोने दम तोडला. ट्रिपल हुक करून बघूया फिशिंग आता. ट्रिपल हुक हे ट्रिपल हुक नाही, हे चोपल हुक आहे. 4 हुक आहे त्याला. हे स्नॅप आहे. स्नॅपलाच आपण हे पीठ लावूया म्हणजे हे जागेवर थांबेल. मासा आहे मासा आहे मासा आहे. अरे कासव. अरे 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 हे कसं काय आलं? हे असं कसं कासव आहे? हा असं असतं हे कसं आहे? ते झालंय कसं असं वाटतं. अरे यार हे काय लागलं? फ्लायर दे ना. फ्लायर. मला वाटलं काहीतरी कचरा आला आहे ना. हे बघ हे. अरे बापरे चुंबन कसली ताकद आहे. सोडू सोडू पळ धडकलं. हे असं आणि वरती फ्लोट आहे. वरती फ्लोट आहे साधारण 2-1 फूट उंचावर. मारू का? येईल बघ आता. हा चांगली साईज आहे रे. मर मर. ते तिकडे बुडबुडे काढले. तेच ना. आतमध्ये गेलं म्हणूनच. ते तिकडे बॅगेपासून लांब. आतमध्ये खाल्लाय सर. हा आतमध्ये खाल्लाय का आतमध्ये गिळलाय? आपलं गिळलाय जास्त. कसं अटकलंय? काढ रे लव. बघ
काय सिलप बुडवणार नाही ते तिथल्या तिथंच खाय ना थरथर. अरे बापरे, भरपूर वेळ झाला आणि भरपूर मासे पकडले, व्हरायटीचे मासे पकडले. कासव पकडलं, सायपनीस पकडलं, चिलापी पकडले, मरळ पकडले, म्हणजे 3-4 व्हरायटीचे मासे पकडले आपण ह्या लहानशा तळ्यामध्ये आणि खूप मजा आली. आणि आता ना वसंतने आणि रोहिदासने सकाळी जाळं लावलं होतं, तर त्यामध्ये मासे अडकलेत. कोणकोणते मासे अडकलेत ते बघूया. मार्केटमध्ये जाऊन, इकडे तळेगावचं जे मार्केट आहे तिकडे विकायला नेतात हे मासे, तर तिकडे आपल्याला होपफुली दुसऱ्या व्हरायटीचे पण मासे बघायला मिळतील. किशोर त्यांचं नाव आहे. माशांचे जे पिंजरे आहेत त्यामध्ये खेकडे येतात, तर ते खेकडे व्यवस्थित कसे ठेवायचे, जास्त दिवस जिवंत कसे राहायला हवे, तर ते त्यांनी केलं आहे. आणि ही कल्पना कुठून मिळाली? तुमच्याबद्दल तुमचेच व्हिडिओ बघितले, हे ऑलरेडी यांनी मला सांगितलं. जुन्नरचे व्हिडिओ बघितले तिकडचे आणि मग तेच कल्पना बघून किती दिवस झाले हे करून? 1 महिना झाला सर. महिना झाला. हां तर राहतात खेकडे व्यवस्थित? राहतात ना. हां एकदा दाखव ना जरा. हे अशा प्रकारे बनवलं. किती खर्च आला हे बनवायला? खर्च नाही, हा घरच्या घरी बनवले स्वतः. म्हणजे फक्त सिमेंटच असं. सिमेंटचं असं. अच्छा अच्छा. खाली काय टाकलं? माती वगैरे नाही ना काही? नाही कोबा केलाय. कोबा केलाय फक्त. अच्छा. हा रे, मोठी साईज आहे रे. हा मार्केटला जाऊया. आता हे तयारी करतायत रोहिदास तिकडनं डायरेक्ट तसा मासे घेऊन येणार आहे. मार्केट पण बघायला मिळेल आणि वसंत आणि पिंकी मासे कसे विकतात ते पण बघायला मिळेल. आणि इकडे जावं लागेल का? रोहिदासच आला नाही, आम्ही पोहोचलोय मार्केटला. असं घे ना, इकडनं घे ना, इकडनं बसून. हा ना, साईज बघ केवढी आहे बाबो. पण किती असेल किलो? 2 किलो असेल? 2 किलोच्या वरती 2 किलोच्या वरती आहे. एकदा वजन करून दाखवलं ना. 2 किलो पावशे वाटतं. 2.25 किलो ना. हां, 2.25 किलोची चिलापी बाबू. ते उडे मासे जे आपण बघतो ना नेहमी चढणीच्या माशांच्या वेळेस, किती मोठे मोठे आहेत, किलो भरचे आहेत सगळे. हे ज्यांचे आपण खेकडे बघितले होते ना, खेकडा पालन, ते त्यांचे मासे आहेत, त्यांचं स्टॉल आहे. कानस बघा, बऱ्याच दिवसातून बघायला मिळाले कानस आहेत. मरळी आणि हे चालट खूप दिवसांनी बघायला मिळाले हे मासे. हे पण आपली नदीचेच आहेत. बाकीच्या इकडेच मासेवाले जे पकडून आणतात ना, आणि इथं मग ते थांबतात आणि मासे इकडं खाली देतात, मग तिकडं विकतात ते. अच्छा, म्हणजे इंद्रायणी मध्येच इंद्रायणीच पकडले ना सगळेजण मासे. अच्छा अच्छा. आतापर्यंत सर्वात मोठी चिलापी कोणी पकडली? म्हणजे किती किलोची पकडली तुम्ही? हो केवढी? 6 किलो. बाबो, काही फोटो वगैरे काही? फोटो नाही आहे. अरे, आम्हाला कधी बघायला मिळालं? मी किती प्रयत्न करतोय. फार तर 3 किलोपर्यंतची मिळाली होती आता बघायला, त्याच्यावरती नाही मिळाली. मासे आला रोहिदास. तू बघ ना, याच्यात बघ ना प्रणव. एक गोष्ट चांगली झाली, आपण जरी मासे नंतर आणले असेल ना, तर इकडे ताज्या माशांना भरपूर डिमांड आहे. आणल्याबरोबर त्यांनी टाकले, सगळे हालत होते ना जिवंत वगैरे, तर बरेच लोक आधीपासून बसले, तर त्यांचे मासे थोडे डिले झालेत. मेले तर तिकडे नाही, पण इकडे सगळे जिवंत मासे असल्यामुळे कस्टमर इकडे आलेत. मस्तपैकी बार्बेक्यू करूया चिलापीचा. हा मसाला आहे, मिक्स मसाला आहे. याच्यामध्ये पेपर पावडर आहे, मिरची पावडर आहे, हळद आहे आणि काय होतं रे आणखी, गरम मसाला आहे. गरम मसाला आहे, हा मिक्स करूनच आणला होता मी. हा तंदुरी मसाला आहे, आलं लसूण पेस्ट, मीठ, 2 लिंबू पिळतो अख्खे. मस्तपैकी मिक्स करून घ्या. पहिले ना आपण जास्त मसाला लावायचो, पण नंतर जसं आपल्याला कळालं ना की जेवढा कमी मसाला लावू एकदम लिमिटमध्ये, तेवढी माशाला चव छान येते. हे असे दोन्ही मासे मॅरिनेट करून घेतलेत. मॅरिनेट नाही, मसाला लावून घेतला आहे. आता मॅरिनेट होऊन देऊया याला 15-20 मिनटं. तोपर्यंत कोळसा पेटून घेऊया. कोळसा आहे, अरे आरामशीर. जोपर्यंत कोळसा पेटतोय ना, वसंतला काही प्रश्न विचारूया. वसंत,
तुला कसं वाटलं की आपण यूट्यूब सुरू करावं वगैरे, म्हणजे असं का वाटलं की यूट्यूब सुरू करावं? काय तुला अशी प्रेरणा काय कशी म्हणजे? मग असं पहिल्यापासून जो होता मग काहीतरी मग लोक असे व्हिडिओ बनवायचे किंवा इंस्टावरती, तर आम्हाला पण वाटायचं की लोक फेमस होतात काहीतरी मग ओळखतात त्यांना लोक, तर मग तुला पण फेमस व्हायचं होतं? हा मग फेमस तर व्हायचं होतं असं आहे सांगता येईल तसं. मग यूट्यूब तुमचं तर नेहमीच बघायचं आम्ही तुमचं चॅनल, आणि ते काम पण आमचं पण दिसून यायचं त्याच्यामधून की आम्ही पण जाळी लावतोय आणि मग त्याचं दाखवू शकतोय म्हणलं आपण, तर मग केलं चालू मी. आणि काय वाटलं म्हणजे नवीन जेव्हा सुरू केलं होतं यूट्यूब, काय वाटलं तुला? ज्या वेळेस मी नवीन चालू केलं ना त्यावेळेस 4-5 असे व्हिडिओ अपलोड केले, तर मग नाहीच मग असा व्ह्यूज नव्हते यायच्या, तर मला म्हणलं आता मग वाटत नव्हतं की कोणी बघन म्हणून. मग कोणता व्हिडिओ तुझा चालला असं की एकदम थोडे सबस्क्रायबर वाढायला लागले? मरळसाठी गेलो मी मग पहिल्यांदाच पिंकीसोबत, तर मग तेच आपण जसं नेहमी पकडतो आम्ही लमदोरने, मग तसा तो बनवून टाकला एक असा सिम्पलच. मी तोच व्हिडिओ बघितलेला तुमचा. मग तोच असा गेला काहीतरी 40 का 50 हजार असा गेला तो. मग तिथून असं वाटलं की काहीतरी बनू शकतं आणि ह्याच्याहून सुद्धा मग हे चालू शकतात, पण आपण त्याच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. एडिटिंग वगैरे मग ते कसं शिकला? ते मी स्वतःहून शिकलो असंच, मग लोकांचं बघून. मग लोकांचं नाही असंच, मग थोडंफार असं की ते व्हिडिओ बघायचं साधं सोपं ह्याच्यातून बनवता येतात असं, ते त्यांनी आयडिया द्यायचे ते ना यूट्यूबवरतीच, मग ते थोडंफार असं बघून मी शिकलो. मग असं नवीन नवीन सुरू केलं होतं तेव्हा लोक वगैरे काय बोलायचे की तुला व्हिडिओ बनवताना? त्यांना मी लवकर तर सांगितलंच नाही आपल्या इथं वाडीत सुद्धा. मी सगळ्यांना मग आमच्या घरात सुद्धा ना कुणालाच सांगितलं नाही. जोपर्यंत आहे ना 10 मी व्हिडिओ अपलोड केले ना, त्याच्यानंतर मग एक गेला ना तर त्याला जास्त असं बघितलं लोकांनी जास्त. मग त्यावेळेस मी घरात सांगितलं की यो माझा व्हिडिओ असा चाललाय जास्त, तर मग कसं वाटलं व्हिडिओ जेव्हा चालायला लागलं तेव्हा? त्यावेळेस तर एकदम भारी वाटलं. पहिल्यांदाच असं लय माझे वाटले त्यावेळेस. मॉनिटाईज व्हायला किती वेळ लागला तुला? 5 महिने लागल्यास 4 ते 5. अच्छा, लवकर झालं, खूप मस्त. हां हां. अच्छा, आता 35,000 सबस्क्रायबर आहे ना, आणि 35,000 सबस्क्रायबरला पर्यंत पोहोचायला किती वेळ लागला? ते तर 1.5 वर्षातच झालं. हां. तसे तर वसंतला सगळेच जण ओळखत असेल, पण जे लोक नसेल ओळखत त्यांच्यासाठी वसंतचं पण एक चॅनल आहे वसंत वाघमारे. त्याच्यावर तो बरेच फिशिंगचे व्हिडिओज बनवतो, खूप छान छान व्हिडिओज बनवतो. कुकिंगचे सुद्धा व्हिडिओज असतात आणि ऑन द स्पॉट कुकिंग असते, खूप मस्त व्हिडिओज असतात. एकदा त्याचं चॅनल नक्की चेक करा, वसंत वाघमारे. जे चॅनलचं नाव तुम्हाला इथे दिसत असेल, एकदा सर्च करा, आणि जर त्याचे व्हिडिओज तुम्हाला आवडले तर प्लीज वसंतला सबस्क्राईब करा. एकदा व्हिडिओ आहे ना नक्कीच बघा तुम्ही, आणि जर आवडलेच तर नक्कीच सबस्क्राईब करा. चिलापी रोस्ट फटाफट टेस्ट करते हैं, बहुत दूर जाना है हमें. ये जवळ 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 जवळ. अक्षय, छाया आणि थांब सांगू नको, नाही सांग तुझा. अनुष्का, बरोबर. हां, एकदम ये क्लोजअपमध्ये घे. गरम आहे, सांभाळून खा, गरम आहे. बच्चा पार्टी आपल्याला खरा रिव्ह्यू देतील. आरामशीर, हळूहळू खा, गरम असेल तर नंतर खा. नाही, खरं सांग बच्चा, कसा छान आहे? छान छान आहे. नाही, व्यवस्थित झालंय. नक्की? हो. हा, एकदम भारी झालंय. आणि आम्ही कॉल्सवरती तर कधी नाही भाजलंय, पहिल्यांदाच आहे. अच्छा, कोशाची टेस्ट वगैरे हा, मस्त वाटते? छान आहे एकदम. छान वाटते ना? हा. मी पण टेस्ट करतो फटाफट, आणि व्हिडिओ इथे संपूया. यांनी मस्त तुम्हाला रिव्ह्यू तो ऑलरेडी दिलाच आहे. वसंतबद्दल जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, त्याचं चॅनलचं नाव तुम्हाला इथे दिसत असेल. प्लीज एकदा त्याचे व्हिडिओज बघा, आणि जर त्याचे व्हिडिओज तुम्हाला आवडले तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आणि होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. हे बुडबुडे निघते. अरे अय्यो बापरे. अरे डोळ्यात बिळ्यात गेला असता आता.
छाया बाळ तुझं नाव काय? ते मी असं विचारणार होतो. किती तेच छाया तू?